संत एकनाथ महाराजांची अशी गोष्ट ज्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संत एकनाथ महाराज दररोज सकाळी अभंग वाचत असे. ते गावातील लोकांना आवडायचं नाही. ते त्यांची ईर्ष्या करायचे, त्यांची चेष्टा करायचे. एकदा गावातील लोक त्यांना छेडण्यासाठी मुद्दाम त्यांच्या घरासमोर गोंधळ करायला लागले, त्यांची ईर्ष्या करायला लागले. कधी त्यांच्या अंगावर पाणी फेकायचे, तर कधी मुद्दाम त्यांच्या अंगावर जाऊन बसायचे. पण तरीही एकनाथ महाराज शांतपणे वाचतच राहायचे. तेवढ्यात एका व्यक्तीने त्यांना विचारलं, महाराज, हे लोक सतत तुम्हाला त्रास देत आहे, तुमचं वाचन खंडित व्हावं म्हणून गोंधळ घालत आहे, तरी देखील तुम्ही यांच्यावर रागवत का बरं नाही, त्यांना दूर का हाकलत नाही? महाराज त्यावर हसून म्हणाले, त्यांचं काम आहे गोंधळ घालणं, माझं काम आहे हरिनाम जप करणं. मी जर त्यांच्यावर रागावलो तर माझं काम खंडित होईल ना, म्हणून मी फक्त माझं काम करतो, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. या कलियुगात पण असेच काही लोक तुम्हाला भेटणार, जे तुमच्यावर टीका करणार, टोमणे मारणार किंवा चिडवणार, तुम्हाला जाणून बुजून त्रास देणार. तुम्ही जर का त्यांच्याकडे लक्ष देत राहिलात तर तुम्ही तुमचं काम करू शकणार नाही आणि तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावरून दूर होऊन जाईल आणि यात तुमची मनःशांती आणि ऊर्जा नष्ट होईल. त्यामुळे नेहमी आपलं काम, आपला मार्ग, आपली साधना, आपलं ध्येय यावरच आपलं लक्ष केंद्रित करणे हाच खरा यावर असलेला उपाय आहे. जग आपल्याला काय म्हणतंय यापेक्षा आपण काय करतोय ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे सतत पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.